तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये. तर कशात सगळे तर मजेत असाल. तर आज पण आम्ही चाललो आहे फिरायला मस्तपैकी, खूप मजा येणार आहे. कुठे आले रे? आम्ही चाललो आहे कळसुबाई शिखर, सर्वात महाराष्ट्रातलं मोठं शिखर. तर आज आम्ही चाललो आहे कळसुबाई शिखरला, जे कसाऱ्याला आहे ना. कसाऱ्यावरनं पुढे जायचं, कसाऱ्यानं पुढे जायचं आहे. पुढे खूप ट्रॅव्हलिंग आहे. ट्रॅव्हलिंग तर खूप आहे, कारण का पूर्ण रात्र काढायची म्हणजे ट्रॅव्हलिंग असणारच ना. सध्या तरी आम्ही दिवा स्टेशनला आहे. आता बघा दिवा स्टेशनला आता जस्ट आता वाजलेत किती बघा, 10:23 झालेत. 10:23 झाले. आता इथनं ठाण्याला जायचं आहे. ठाण्याला सगळेजण भेटणार आहेत आणि मग तिकडनं रात्री लास्ट ट्रेन पकडायची 1 वाजता आणि मग जायचं आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार. ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर पुढे गेल्यावर मी सगळ्यांशी तुम्हाला भेटतो, ठीक आहे. तर गाईज फायनली आता जस्ट ट्रेनमध्ये हे बघा, दाखवतो कोण कोण आले ना. ह्याला तर तुम्ही माहिती ओळखतात, आपला ब्रदर आहे. ह्याला पण ओळखत असत नाही, ह्याला नाही ओळखत. हा आहे प्रल्हाद दादा, नमस्कार. हा त्याचा छोटा भाऊ जयेश, आणि ही त्याची बहीण, ती अंकिता ना, अंकिता त्याची हा तिचा भाऊ. ही माझी बहीण आणि ही माझी सख्खी बहीण आणि आम्ही, ठीक आहे. तू फिरतोय काय तिथं? बस ना बाबा. आणि ही पूर्ण आमची मंडळी आहे. तर आता आम्ही चाललोय कळसुबाईला. अजून पोचलो नाही, पोचायचं बाकी आहे. आता कर्जत येईल ना की कसारा? हा, आता कसारा झालं. मी गेलो नाही ना म्हणून मला माहित नाही. हा आमचा गुरु आहे, शिष्य. गुरु गुरु काय बोलतो तुझ्या? तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला स्टेशनला गेल्यावर भेटतो. अजून अर्धा तास काढायचा आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. अजून खूप रात्र काढायचे आहे. आता जस्ट कसाऱ्याला उतरलो आहे. आता जस्ट टनलमधनं बाहेर चाललो आहे. आता इकडे पुढे ट्रॅक्स बघतो भेटते का. हे लोक गेलेत पुढे. पाऊस तर नॉर्मल पडतोय. आता बघू इकडनं. सुशीताई काय बोल, 2 शब्द काय बोलू. सबस्क्राईब कर. आलो आम्ही नाईटला. काय माहित नाही, पहिल्यांदाच खूप भीती पण वाटते. तिला भीती वाटते. अरे मैं हूँ तेरे साथ तो डरने की है क्या बात. हे बघा ते लोक चाललेत पुढे. आम्हाला सोडून चालले. हरवणार नाही, नको टेन्शन घेऊ. गुरु चाललेत पुढे. हा, शिष्य आहेत पाठी. बघू शकता भरपूर जाण्यात. तर जातो आता, गाडीत बसतो. बघूया कुठे भेटते की नाही, कारण रांगेत राहायला लागते. पुढे पोचल्यावर तुम्हाला भेटतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ठीक. अशी गाडी अजून भेटली नाही. ही बुक केलेली गाडी आली आमची. अजून बोलत आहे गाडी वगैरे. ते पैशाची वाटणी चालू आहे. ती दिदी पैशाची वाटणी करते. हातात बसतात काय. हे टॉस तिकडे कर, दिसत नाही. ती दिसत नाही माझी बहीण. पैसे मोजते हो. पैसे मोजायला पण टेन्शन मध्ये असतो. आता आम्ही आहे एवढे 9 जण. हा जब्या जास्त तुझ्या जब्यात नाव शोभतं पण जयेश नाही शोभत. तर मित्रांनो, आता आपण गाडी बुक केलेली आहे. तर थोड्या वेळात गाडी येईल. तर बार्गेनिंग करून तुम्ही पण आता कळसुबाईला याल तर बार्गेनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. कारण की हे लोक काय पण रेट सांगतात, 3,000, 4,000, 5,000. तर बार्गेनिंग करून तुम्ही 2,500-2 हजारापर्यंत पर पर्सन 250 रुपये काढून तुम्ही जाऊ शकता. तर आता आम्ही निघालो आहे. तर ते काकांना फोन केलेला, तर ते बोलले की गाडी थोड्या वेळात येईल. तर आता वाजले आहेत 1:30. तर आम्ही 3पर्यंत पोचू. 3 म्हणजे 3-3:30 तर वाजतीलच. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर गाईज फायनली आता जस्ट सुशीताईच्या बाजूला बसलोय मी. त्यासाठी मी मीठ घेतलं. आता आम्ही सगळे चाय प्यायला बसलो. सुजल ए बडी बाल
ही अंकिता, छोटे बाल. ही सुशिताई, छोटे बाल. हे आमच्या जबे आहे. तेव्हा तुला फेमस करणार आहे ब्लॉग मध्ये, नको टेन्शन घेऊस. ते तिकडे चहा आणि कॉफी घ्यायला गेले खास आमच्यासाठी. तर चाय प्यायला बसलोय आणि हे मीठ खाणार आहे पण तू खाणार आहे. तू खायचं तुझ्यासाठी स्पेशल हे बनवते आगर. एवढं प्रेम नको. खूप जास्त आहे. बायको करते ते पुरत नाही. दीदी काय ते 2 शब्द बोल. कसं काय वाटतंय तुला? बोलू, छान वाटतंय मला, पण कधी तिकडे पोचतोय असं वाटतंय मला. पण मग एवढं वरती चढल्यावर उद्या काय होणार आहे तुझं टेन्शन आलं. उद्या काय नाही, उद्या घरी जाऊन गप्प झोपणार आहे. पाय गळ्यात येतात. बाकी काय नाही. सुशिताई, मम्मीला काय सांगितलं तू? मम्मीला काय सांगितलं? शिर्डीला. काय सांगितलंय? गाईज तिने मम्मीला सांगितलंय की शिर्डीला चाललंय. ही बघ इथे शिर्डी बघू शकता. बघू आणि हे साईबाबा. साईबाबा. आणि हिने काय सांगितलंय? आत्याकडे चालली आहे. आता इकडे विचार आत्या कुठे राहते? आत्या कुठे राहते? शिर्डीला. किंवा तिकडे. आत्या तिकडे राहते. गाईज सुजल, तुला कसं वाटलंय? कॉलेजची पिकनिक. कॉलेजची पिकनिक. सर कुठे? जय तू बाबा, तू काय सांगितलं घरी? गाईज तू काय सांगितलं घरी? घरी काय बोलला? कुठे चाललोय? कोणाला? तू एक रिझन काय टेकवलं? मी सांगितलंय मी माझ्या बालवाडीतल्या पोरांसोबत फिरायचं. अय्यो, वा वा वा. आणि तू काय सांगितलं रे ते सांग. सगळ्यांचा खेचले तुझं काय ते मी सांग. सांगितलंय माझ्या दीदीच्या ऑफिस मधून चाललोय. हे चाय सगळं पिया, चहा पिया. पाण्याची बॉटल घे. आहे माझ्याकडे बॉटल. गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता खाली गेल्यावर भेटेल. गाडीतला कॅमेरा बाहेर खाली काढायला गेल्यावर? भेटेल. खाली गेल्यावर? जमीन लय उडवते माझी तू. नीट सांग. म्हणजे आता मी तुम्हाला पोचल्यावर भेटतो, ठीक आहे? पूर्ण फुल फॉर्म मध्ये सांगतो. नाही, तिकडे खाली गेल्याचं. आता जरा चाय पितो मस्त का मस्त की चाय पितो आणि तुम्हाला भेटतो मी. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बाय बाय. A few moments later. तर गाईज आता गाडीत बसलोय जस्ट. तुम्हाला मी एक सीन दाखवतो. पुढे पुढे काहीच दिसत नाही काकांना, तरी पण ड्रायव्हिंग बघा त्यांची किती भारी आहे. हे बघा. पुढे एवढा फॉग आलाय ना की पुढचं काहीच दिसत नाही. धुका नंबर वन ब्रँड फॉग एक सेंट पण आहे आणि धुकाला पण इंग्लिश मध्ये फॉग म्हणतात. समजलं? हा, नेचर ब्युटी. आता जरा गेलं गायब झालं. पाठचा सीन दाखवतो मी तुला. पाठीचं काय दिसणार नाही तुम्हाला, थोडं पुढेच बघा. आता गेलं तर अजून पुढे जाऊन खूप तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे? आणि आपला भाव आहे. काय बोलू नका कमेंट मध्ये. काय जाऊ दे आता, पोरीत काय बोलत नाही. काय बोलायचं, आम्हाला घेतच नाही तू ब्लॉग मध्ये. काय बघ घेतला ना बस ना, अजून किती घेऊ? तर तोकडा दाखवून काय होणार आहे? तुम्ही काय बोलत नाही तर आम्ही काय करायचं? काय बरोबर आहे ना? सही बोला, लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. आवळा खावा आणि कावळा बोला. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता गाडीतून उतरल्यावर ते भेटतो, ठीक आहे? तर पुढे परत एक फॉग आला की परत येतो. बाय बाय. आता जस्ट पोचलो आहे. ही बघा गाडी, इथे गाडी उभी आमची. हा माझा भाव आहे आणि हे बघा हे सगळे इथे थांबले. तर आता जस्ट आम्ही पोचलोय. बसलो अजून हे बघा उभे आहेत सगळे. इथे खुर्च्या बिर्च्या लावल्यात जरा बसायला. आहे सुजल खुर्च्या लावता आमच्यासाठी. तर हा माझा भाव आहे. हा पण माझ्यासोबत आलाय. भावांनो मला ओळखलं असेल. हा भावा पुढे काय दिसत नाही. पुढे दिसत नाही. झाड बिडे कुठे जाऊ नाही कळत. कुठे जाऊ का कळत नाही, कारण की बघा सगळीकडे जंगलच आहे आणि पाऊस एवढा पडतोय ना काय सांगू.
या पावसातून आम्ही ट्रेकिंग करणार आहोत पावसात आम्ही ट्रेकिंग करणार आहे आता. आता. जरा आता हा नेचर स्पॉट. पाऊस पडतोय पूर्ण. सगळीकडे पाऊस जोरात. थंडी वाजते बघ पोरी गेल्या. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजून तर भरपूर चढायचं आहे वरती. अजून तरी बोलत ना तर 1800 फूट वरती चढायचं आहे. खूप मजा येणार आहे. पाऊस पण खूप आहे. भिजणार आहे फुले बघा. आज भारी दिसतोय मी, काही टेन्शन नाही. पूर्ण जंगल जंगल पाऊस पडतोय. पूर्ण एवढ्या जंगलमध्ये फक्त हा एकच हाऊस दिसला आम्हाला. अजून वरती असतील पण अजून आम्ही गेलो नाही. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पुढे गेल्यावर तुम्हाला नक्कीच भेटतो. ठीक आहे. A few moments later. फायनली आता जस्ट म्हणजे चालतोय. एक नदी होती, जाम हार्ड नदी होती, ती क्रॉस केली. काय विचार किती हार्ड नदी होती. बरेचसे नदी आणि हाड. हां भावा, तुम्हाला मी नंतर जाताना दाखवतो ब्लॉगमध्ये किती हार्ड नदी होती. आणि हा होतो हार्डवरची. अजून दिसत नाही. अजून आताशी फक्त 3 किलोमीटर चाललंय. अजून 1632 किलोमीटर जायचं आहे. आणि असे रस्ते आहेत. पूर्ण काळोख चमकतोय. अजून उजाडलं नाही. उजाडल्यावर मी तुम्हाला भेटतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ठीक आहे. तर गाईस फायनली आता जस्ट थोडंसं वरती पोचलो आहे. अजून पूर्ण पण नाही पोचलो आहे. लय ट्रेकिंग हार्ड आहे. अजून खूप वरती जायचं. धुकं आहेत, दिसत नाही काहीच, पण खूप वरती जायचं आहे. खूप चढायला, खूप म्हणजे खूप चढायचं आहे. वाट लागणार आहे फार. थकली नाही? थकली थकशील पुढे जाऊन. तिथे थकलीच आहे. बघू का तिकडे वरती पूर्ण दुःख आहे. तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. काही लोक बघतात व्हिडिओ पण लाईक करत नाहीत, तर लाईक करा. काय बोलतोय बाबा? तिकडे पण एक ब्लॉगर आहे. तर वरती चढायचं आहे. आज जातो थोडंसं वरती जातो आणि तुम्हाला भेटतो. ठीक आहे. A few moments later. बघा किती थकलोय मी. हे लोक खात आहेत, खायला घेतात. किती थकलीस? खूप. हिला चालता येत नाही, सर्वात लेट येते. सुजलं काय बाय फुल फॉर्म मध्ये. खूप म्हणजे खूप हार्ड आहे ट्रेक. अजून आताशी तर पहिल्या पायरीला पण नाही आलं. अजून एवढा मोठं शिखर पार करायचं. वरती बघा किती बघा. एवढी सगळी आपली मंडळी आहे. आता काय कपडे काढतो ते दाखवतोय. इंटरेस्टिंग. वरती बघा कसं आहे. तुला आतलं काढतोय. तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार. खूप म्हणजे खूप. आता पुढे जायचं अजून. तुम्हाला दाखवू का एक प्लेस. ते बघा किती भारी आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पुढे जर आपण नक्कीच भेटूया. खूप पाऊस पण पडतो त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बनवता नाही येते मला. ठीक आहे. तर गाईज फायनली आता वरती चढलो आहे. म्हणजे अजून अर्ध्या रस्त्याला आलो आहे. दुसरी सीडी चढलो आहे. तुम्हाला दाखवतो वरती फॉग किती आहे बघा. खालचं काहीच दिसत नाही. वरती एवढा फॉग आहे ना. आता बघा सुजलने हे वरती चढतायत. सगळे मला शिव्या घालतात. वेदू मोबाईल ठेव, वेदू मोबाईल ठेव. आता काय सांगाय ना, ब्लॉग बनवतोय तर असं पाण्यातनं जायला लागतं. खूप थकलो पण आहे, कारण का लय चढायला. सीड्या लय मोठ्या मोठ्या आहेत ना, त्याच्यामुळे लय चढायला इथं. आवाज पण पूर्ण बसला आता. भिजलोय पूर्ण. काय बोलते? बहुत बेकार ट्रेक आहे. बेकार आहे बोलतो. चढायला लय नाही ते, त्याच्यामुळे. कोणाला पहिले ट्रॅकिंग असेल तर येऊ नका इथे.
हे बघा पूर्ण फॉग आहे खाली, काय खायचं दिसतच नाही. तर जातो मी, अजून एक स्टेप चढायचे आणि वरती गेल्यावर तुम्हाला भेटतो. कारण का ब्लॉग जास्त नाही काढता येते, कारण का चढणं खूप मुश्किल आहे इथे. हे बघा दोघं लैलामधनं चढत आहेत. आणि आता जातो मी वरती आणि तुम्हाला पुढे भेटतो. आता जस्ट म्हणजे थोडंसं वरती पोचलो, अजून पूर्ण पोचायला खूप टाईम लागणार आहे. तर बघा खाली इथनं कोपऱ्यानं आलो, याच्या खाली काहीच दिसत नाही आणि हे इथे वरती चढत आहेत. 0.5 मध्ये करतो मी. तो खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आता मी इथनं वरती चढतो आणि तुम्हाला भेटतो, कारण का सीडी खूप हार्ड आहे, खूप म्हणजे खूप हार्ड आहे. जर आहे ना ब्लॉग करता करता चढलो ना तर आई शपथ खालीच पडीन. म्हणजे नंतर सीडी खूप हार्ड आहे, मी तुम्हाला वरती गेलं भेटतो. ठीक आहे गाईस, फायनली आता जस्ट वरती नाही पोचलो, अजून खालीच आहे नॉर्मल. आता थोड्या वेळात पोचू. हे बघा खाली पूर्ण दुखत नाही. आणि आता आम्ही खायला बसलोय. बघा काय खातोय. हा चॉकलेट खातोय. सुशीताई, हा जब्या, हा माझा नूडल्स वाला. आणि ती तिला भूक लागली, भूक खाते नसती. आणि अंकिता आपले आहेत काय. आता सगळे आपण खाऊया. इंटरेस्टिंग झालाय. जरा मधले सीट टाकायचे. काय बोल 2 शब्द. कसा वाटला कळसूबाई? आम्हाला भटकावलंय. बघा वारा बघा किती येते. वारा आणि हवा खूप आहे. चालता पण येत नाही एवढा आहे. खाली बघा किती. नुसतं कॅमेरावरती नुसतं पाणी येतंय. तर ब्लॉगमध्ये कंट्रोल राहा. आता मी तुम्हाला टॉपला गेला. A few moments later. तर गाइस फायनली आता जस्ट पोहोचलोय कळसूबाईच्या टॉपला. तर आता पोहोचलोय. खूप रिस्क आहे. खूप म्हणजे खूप रिस्क आहे. हे बघा पूर्ण दुःख सर्व बोलताना मला पकडून झाला, पण मी हाय एकटाच. वर्ल्ड फेमस कळसूबाई शिखर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. फायनली आता जस्ट पोहोचलोय टॉपला. तुम्हाला दाखवतो. मोबाईलचा फार ब्लर झालाय. पब्लिक आहे बरं, पण हवा आलंय. हवा एवढी आहे ना मंदिरात जायचंय, थोडं दर्शन घ्यायचंय, म्हणजे घ्यायचंय. कारण की खूप हवा आहे. राहायला अलाउड नाही इथे जास्त वेळ. मला मंदिरात दाखवतो. ठीक आहे चला. फायनली पोहोचलो. 4 तासांनी 4 प्रल्हाद ठेवू काय. हे मंदिर आहे. तर पाया पडून घे. छोटंच मंदिर आहे. हे सगळे गारेटले.
घेऊया. ब्लर दिसणार कारण का कॅमेराला पाणी आहे ना. तुम्ही दिसता एकदम जरा. आता बाहेर जा. तू बाहेर आजचा ब्लॉग संपवतो. खूप थंडी आहे. पुढे जाऊन भेटतो. ठीक आहे. बाय बाय. A few moments later. तर गाय फायनली आता उतरतोय. लय लय म्हणजे लय मोठा आहे. लय म्हणजे वरती तर जास्त वेळ अलाउडच नाही राहायला. आता उतरतोय. अर्ध्या वाटेपर्यंत आलो हे बघा. उचलून बाकी सगळे गेले खाली. आता मी थोडं पाय दुखायला लागले ना मग स्लो चालतो. सकाळी जेव्हा चढलेलो तेव्हा काहीच दिसत नव्हतं. सगळं धुकं होतं. आणि आता मी तुम्हाला क्लिअर दाखवतो काय आहे आणि कसं नाही. हे बघा पूर्ण प्लेस किती भारी आहे. खाली पण भरपूर आहे. खूप म्हणजे खूप मोठा शिखर आहे हा. महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर कळसूबाई. आज ट्रेक केला. आता जातो खाली. सिडाने उतरायचे. लय म्हणजे लय हाड आहे. जातो खाली आणि खाली गेल्यावर मला भेटतो कारण अजून भरपूर खाली जायचं. फायनली मी आता उतरलो आहे. पूर्ण गड फिरून झाला. आता उतरतोय. हे बघा नदी लागले नॉर्मल. आता उतरलो. तिकडे गाव आहे तिकडे जायचं. तर तिकडे जायचं आहे. कपडे वगैरे चेंज करतो आणि मस्तपैकी जेवतो. लय भूक लागली. जेवायला मस्त आहे की चिकन आहे चिकन. तर ब्लॉग खूप भारी झाला आपला. तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर परत सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता नव्या ॲडव्हेंचर रूपामध्ये पुन्हा भेटूया परत नव्या एका ॲडव्हेंचरमध्ये. तसं आपण फिरत असतो कुठे ना कुठे. पण सांगते तुम्हाला काय बोलतो बोल. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हां बेल आयकनला क्लिक करा. बेल आयकनला बेल आयकॉनला क्लिक करा. हां ठीक आहे. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. ठीक आहे. आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. बाय बाय.